नमस्कार. नमस्कार. या मुलाखतीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ही अत्यंत महत्त्वाची घटना होती आणि ती आजही आपल्याला ललामभूत ठरते. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये त्यांनी गडकिल्ल्यांना सामर्थ्याचं केंद्र मानलं, शक्तिस्थान मानलं अत्यंत. बरोबर. या सगळ्या पार्श्वभूमीवरती या गडकिल्ल्यांचं किंवा विशेष करून आता ह्या 12 गडकिल्ल्यांचं ज्यांचा या वारसा स्थळांच्या यादीमध्ये त्यांचा समावेश झालेला आहे, त्यांना मानांकन मिळालेलं आहे, आपल्याला काय महत्त्व सांगता येईल, कसं ते महत्त्व आपल्याला अधोरेखित करता येईल? निश्चित. सर्वप्रथम मी आपल्या शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 गड किल्ल्यांना युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळामध्ये जे स्थान मिळालेलं आहे त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं, सर्व शिवप्रेमींचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांच्यासाठी ही अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची अशी बाब आहे. त्या छत्रपतींचा जो कालावधी जो आहे, मध्ययुगीन कालामध्ये जर आपण त्याचा विचार जर केला तर त्यावेळी महाराष्ट्रावर संकटं जी होती, म्हणजे मोगलांचं संकट होतं, इकडं आदिलशाही होती, निजामशाही होती. अशा वेळी आमच्या छत्रपतींना आपण यासाठी मानतो की त्यांनी पहिल्यांदा स्वराज्याची भूमिका मांडली. बरोबर. इतरांची चाकरी आपण करायची नाही, पण स्वतःचं स्वराज्य, सेल्फ रूल, स्वराज्य निर्माण करायचं. आणि हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी त्यांनी गडकिल्ल्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये आधार घेतलेला आहे. कारण हे चारी बाजूंनी आपला शत्रू जो आहे यापासून आपल्याला आपलं संरक्षण करायचं आहे. आवश्यकता असेल तर त्यांच्यावर आपल्याला हल्ला करायचा आहे आणि आपलं स्वराज्य टिकवायचं आणि वाढवायचं आहे. यासाठी आपण पाहतो छत्रपतींचा इतिहास जर पाहिलं, प्रतापगडचा इतिहास आपल्याला माहीत आहे, रायगडावरचा माहीत आहे, शिवनेरीवर जन्मस्थानच त्यांचं आहे. बरोबर. रायगड ही नंतर दुसरी राजधानी होती, राजगड पहिली राजधानी होती. आणि आपण जिंजी किल्ला सुद्धा या 12 किल्ल्यामध्ये जो घेतलेला आहे ती महाराजांची तिसरी राजधानी होती, कारण राजाराम महाराजांनी स्वराज्य वाचवण्यासाठी तिथून लढा केलेला होता. अगदी. तर असं हे ऐतिहासिक महत्त्व पूर्ण 12 किल्ल्यांचं आहे. प्रत्येक किल्ला हा इतिहासाची साक्ष देणारा आहे आणि आपल्याला प्रेरणा देणारा असा आहे. अगदी तुम्ही आता मगाशी नमूद केलं तसाच प्रकार आहे तो. कारण एवढ्या बलाढ्य शाह्या होत्या आणि त्यांना त्यांच्या आक्रमणाला तोंड देणं किंवा त्यांच्यावरती कुरघोडी करणं, त्यांना तोंड देणं, त्यांचा सामना करणं, याच्यासाठी गड किल्ले राखणं आणि गड किल्ल्यांच्या माध्यमातून ते करणं सोपं जाणार होतं. म्हणजे त्या संकटाचा सामना करणं सोपं जाणार होतं, कारण त्यांच्या तुलनेमध्ये आपली ताकद कमी होती शिवाजी महाराजांची. त्याच्यामुळे हे गड किल्ल्यांचं सामर्थ्य त्याच्यामध्ये अधोरेखित होतं आणि सगळं आपण ते आज आपल्या पुढच्या पिढीपर्यंत सुद्धा आपण ते नेतोय आणि या माध्यमातून ते जाणार आहे. मला एक सांगा सर, की त्यांनी शिवाजी महाराजांनी ह्या गड किल्ल्यांची जी निवड